त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ हे सुद्धा आहेत, भाजपचे महत्त्वाचे नेते। नितीश कुमार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विजय रुपाणी जे यावेळेचे निरीक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती ते सुद्धा आपण मंचावरती बघतोय। शिवराज सिंग चौहान या ठिकाणी आहेत, सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादीचे। त्यामुळे हे सगळे नेते आता मंचावरती दाखल होताना आपण बघतोय। अवघ्या काही वेळामध्ये तर ज्योतिरादित्य सिंधिया, त्यासोबतच निर्मला सीतारामन, मुरलीधर मोहोळ या सगळ्यांची उपस्थिती आपण पाहतोय। अनेक ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। पियुष गोयल आपण बघतोय ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे अवघ्या काही वेळामध्ये आता या महाशपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तर सेलिब्रिटीज पैकी आपण बघतोय ही काही थेट दृश्य। सलमान खान सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे शपथविधीच्या या सोहळ्यासाठी। त्याला खास निमंत्रण पाठवण्यात आलेलं होतं। शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित या सगळ्यांची सध्या विशेष उपस्थिती या सोहळ्यासाठी आपण पाहतोय। बॉलिवूडमधले अनेक चेहरे आपल्याला बघायला मिळतात शपथविधीच्या सोहळ्यासाठी। या सगळ्यांची लक्षणीय अशी उपस्थिती। त्यापैकीच सलमान खान आताच पोहोचलेला आहे। सलमान खान, शाहरुख खान यासोबतच विकी कौशल, माधुरी दीक्षित हे सगळे चेहरे आता या ठिकाणी उपस्थित आहेत। सचिन तेंडुलकर कुटुंबियांसोबत या ठिकाणी हजर झालेला आहे। जीवन चरण भूमि में करता है तांडव, आज सीने है विजय का। आणि या सगळ्या अपडेट्स वरती आपलं लक्ष असणार आहे। इथून पुढचे अपडेट्स आपल्याला पोहोचवतायत अश्विन। धन्यवाद यामिनी। तेव्हा सगळ्यांच्या नजरा अर्थातच आझाद मैदानाकडे, कारण आझाद मैदानावर पोहोचले आहेत सर्व प्रमुख नेते, उद्योगपती, कलाकार मंडळी आणि अर्थातच प्रतीक्षा आहे ती महाशपथविधीची। कारण अगदी थोड्या वेळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला ताजे अपडेट्स देत आहेत। अभिषेक, अश्विन माझा आवाज येतोय? अभिषेक मला व्यवस्थित आवाज येतोय। ताजी अपडेट काय? आता 5 वाजत आलेले आहेत। हा नक्कीच। तर आता सध्याला पाहायचं तर सगळे जे नेते मंडळी असतील, सेलिब्रिटी असतील, हे सगळे मान्यवर मंडळी इथं आता आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत। सलमान खान, शाहरुख खान सोबतच राजकीय नेते म्हणावे तर गृहमंत्री अमित शाह असतील, JP नड्डा असतील, शिवराज सिंग चौहान असतील, असे सगळे मंडळी जे आहेत तिथं सध्याला दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील इथं दाखल होणार आणि एकूणच शपथविधी सोहळ्याला देखील सुरुवात आपल्याला 5:30 दरम्यान होताना पाहायला मिळणार आहे। नरेंद्र मोदी देखील थोड्याच वेळात आपल्याला इथं दाखल होताना पाहायला मिळणार आहेत। खरं अभिषेक, जसं आपण बघतोय मंचावर प्रमुख नेते मंडळी पोहोचलेले, ही मंचावरची दृश्य आहेत। अमित शहा पोहोचलेत, JP नड्डा आहेत, शिवराज सिंग चौहान आहेत, त्यासोबतच भाजपची ज्येष्ठ नेते मंडळी आहेत जी या शपथविधी करता मंचावर पोहोचलेली आहेत। आणि उपस्थितांमध्ये देखील अनेक महत्वाची मोठी नेते मंडळी आहेत, त्यासोबतच उद्योगपती आहेत, कलाकार आहेत, खेळाडू आहेत, ही सगळी मंडळी जमलेत आणि अर्थातच प्रतीक्षा आहे ती महाशपथविधीची। अवघी काही मिनिटं उरलेली आहेत। 4:56 झाली आहेत। 5:30ची वेळ आहे, त्यामुळे अजून काही मिनिटं लागतील। कदाचित आणखी काही VVIP अतिमहत्वाच्या व्यक्ती इकडे दाखल होतील आणि मग अर्थातच शपथविधी सुरू होईल। पंतप्रधान मोदींची देखील प्रतीक्षा आझाद मैदानमध्ये। आणि आता ही दृश्य आहेत भाजपचे नेते, सगळे उद्योगपती आणि अन्य जे गेस्ट येत आहेत, पाहुणे येत आहेत, त्यांचं स्वागत करतायत। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये। यासोबतच खासदार नारायण राणे देखील इकडे उपस्थित आहेत। त्यामुळे भाजपचे सगळे प्रमुख नेते, ज्येष्ठ नेते मंडळी पोहोचलेली आहेत। विविध राज्यांचे मुख्यमंत्री आहेत ते देखील दाखल झाले आहेत। आणि अर्थातच क्रिकेटर्समध्ये म्हटलं तर सचिन तेंडुलकर तिकडे उपस्थित आहेत। याशिवाय कलाकारांपैकी शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, ही सगळी स्टार मंडळी तिकडे उपस्थित आहेत। यासोबतच निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी जे निरीक्षक होते गटनेता निवडण्याच्या दृष्टीने जे आले होते मुंबईमध्ये, ते देखील तिकडे आलेले आहेत। योगी आदित्यनाथ, नितीश कुमार ही सगळी मंडळी व्यासपीठावर पोहोचलेली आहेत आणि अर्थातच प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान मोदींची। आणि एक भव्य दिव्य असा सोहळा